आपण आपल्या चॅनलवर शेअर मार्केटचे विषय अत्यंत सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करत आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहे ते पाहूया। पण त्याआधी आपल्याला एक्सचेंज हा विषय नक्की काय आहे हे पाहावे लागेल। भारतामध्ये दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत, BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज। एक्सचेंज या शब्दाचा मराठीत अर्थ होतो देवाणघेवाण। शेअर मार्केटमध्ये एक्सचेंजचा खूप मोठा अर्थ आहे। येथे सिक्युरिटीज, कमोडिटीज, डेरिव्हेटिव्ह किंवा अनेक आर्थिक साधनांची देवाणघेवाण होते। आपण समजण्यासाठी शेअरचे उदाहरण घेऊया। आता तुम्हाला समजलं असेल, NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज व बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे शेअरची देवाणघेवाण होत असते। BSE मध्ये 6000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि NSE मध्ये 1900 पेक्षा जास्त कंपन्या आहेत। रोज एवढ्या कंपन्यांचे ॲनालिसिस करणे शक्य नाही, त्यामुळे इंडेक्स बनवले गेले आहेत। भारतामध्ये दोन मुख्य इंडेक्स आहेत, सेन्सेक्स व निफ्टी। सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे व निफ्टी हा NSEचा। एका उदाहरणावरून समजून घेऊया। कल्पना करा, तुम्ही एखाद्या पुस्तकाच्या दुकानात गेलाय। तुम्हाला एखाद्या चांगल्या खाद्यपदार्थाचे पुस्तक हवे आहे। या दुकानात अनेक रेसिपीची पुस्तके आहेत। तुम्हाला पाहिजे ते पुस्तक तुम्ही कसे ठरवणार? तुम्ही थोडी सगळी पुस्तक वाचत बसणार, ते शक्य नाही। तुम्ही सगळ्या पुस्तकाचे इंडेक्स बघणार, म्हणजे मराठीत अनुक्रमणिका म्हणतात। त्यावरून तुम्हाला समजेल कोणत्या रेसिपी दिल्या आहेत, रेसिपी व्हेज आहेत की नॉन व्हेज आहेत। आणि मग तुम्हाला जर व्हेजिटेरियन रेसिपीचे पुस्तक पाहिजे असेल तर ज्या इंडेक्समध्ये व्हेजिटेरियन रेसिपी असतील ते तुम्ही विकत घेणार। म्हणजे तुम्हाला इंडेक्सवरून अंदाज आला की पुस्तकामध्ये नक्की काय काय आहे, म्हणून पुस्तक विकत घेणे शक्य झाले। त्याचप्रमाणे शेअर मार्केटचा अंदाज किंवा कामगिरी मोजण्याची असेल तर आपण इंडेक्स बघतो। इंडेक्स म्हणजे निर्देशांक, ज्याच्यावरून आपण एखाद्या गोष्टीचा अंदाज लावू शकतो। थोडक्यात सांगायचं म्हणजे BSE एक पुस्तक आहे आणि सेन्सेक्स त्याचा इंडेक्स आहे। दुसरे म्हणजे NSE पुस्तक आहे तर निफ्टी त्याचा इंडेक्स आहे। शेअर बाजारातील चढ उतार आपल्याला सेन्सेक्स व निफ्टीवरून समजतो। जसे मी सांगितले, सेन्सेक्स हा BSEचा इंडेक्स आहे। सेन्सेक्सचा फुल फॉर्म सेन्सिटिव्ह इंडेक्स असा आहे। शेअर बाजार किती सेन्सिटिव्ह आहे म्हणजे चंचल आहे असा त्याचा अर्थ होतो। सेन्सेक्स 1978 मध्ये सुरू झाले। BSE मध्ये 6000 पेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झाली आहे। दररोज सर्वच्या सर्व कंपन्यांचे विश्लेषण करणे अवघड जाते, त्यामुळे काही नियम व निकष लावून BSE मध्ये एकूण 30 सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कंपनीचा समावेश केला जातो। ह्या अशा कंपन्या असतात ज्या आकार व भांडवलने खूप मोठ्या असतात। यामध्ये वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या असतात, जसे की बँकिंग, फायनान्स, टेक्नॉलॉजी। या 30 कंपन्यांची रोजची कामगिरी पाहूनच सेन्सेक्स काढला जातो, म्हणजे या कंपनीच्या चढ उतारावरून सेन्सेक्स काढला जातो। सेन्सेक्स वाढला की पडला हे ठरते। सेन्सेक्समध्ये कायम 30च कंपन्या असतात, पण कंपनीच्या कामगिरीवरून काही काढून काही नवीन ॲड केल्या जातात, पण टोटल मात्र 30च राहतात। आता आपण निफ्टी पाहूयात। नॅशनल व 50 या दोन शब्दावरून निफ्टी हा शब्द तयार झाला आहे। त्याला निफ्टी 50 सुद्धा म्हणतात। 50 का तर निफ्टीमध्ये 50 कंपन्या असतात। निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे, म्हणजे निर्देशांक आहे। निफ्टी 1995 मध्ये सुरू झाले। NSE मध्ये जवळपास 1900 पेक्षा जास्त कंपन्या आहेत, पण सेन्सेक्समध्ये सांगितल्याप्रमाणे काही नियम व निकषावर निफ्टीमध्ये 50 सर्वोत्तम कंपन्यांचा समावेश केला जातो। या कंपन्यांचा चढ उतारावरून निफ्टी चढला की पडला हे ठरते। 1978 मध्ये जेव्हा सेन्सेक्सची निर्मिती झाली तेव्हा सेन्सेक्सचे मूल्य 100 अंक होते। आता सेन्सेक्सने 50,000चा आकडा पार केला आहे। 1995 मध्ये निफ्टीची निर्मिती झाली तेव्हा त्याचे मूल्य 1000 अंक होते। आज निफ्टीने 18,000चा आकडा पार केला आहे। थोडक्यात सेन्सेक्स व निफ्टीचे बदलणारे अंक आपल्याला शेअर बाजाराची परिस्थिती दर्शवतात। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।